एम्प्टी नेस्ट डायव्होर्स म्हणजे काय ते आज आपण बघणार आहे. तर एम्प्टी नेस्ट डायव्होर्स म्हणजे एम्प्टी म्हणजे काय, रिकामा, नेस्ट म्हणजे घरटं आणि डायव्होर्स म्हणजेच घरात आता मेंबर्स कोणी शिल्लक नाहीत अशा कालावधीत तो घेतलेला डायव्होर्स. तर आपण पूर्वी पण बघायचो की पूर्वी डायव्होर्सचं प्रमाण एवढं नव्हतं, असे छोटे छोटे शुल्लक करण्यासाठी कोणी डायव्होर्स घेत नसायचं. परंतु आत्ताची जी जनरेशन आहे ती अगदी छोट्या छोट्या कारणासाठी पण डायव्होर्स घेत असतात. मग आता आजची जी आपण जी टर्म आहे एम्प्टी नेस्ट डायव्होर्स हे आज आपण बघणार आहे. तर याच्यामध्ये असं असतं की कधी कधी नवरा बायकोंचं आधीपासूनच पटत नसतं, परंतु मुलं झालीत, आता मुलं मोठी होतात, शिक्षण ह्या सगळ्या गरजेमुळे ते एकत्र राहत असतात, परंतु त्यांच्यात अशी सुसंगत काही ते संभाषण होत नसतं. परंतु आता मुलं झाली, शिक्षणं झाली, लग्न झाले, बाहेर फॉरेनला ते नोकरीला लागले, मग अशा वेळेला ते मुलं निघून जातात. मग घरात ते जोडपं एकटंच असतं. आता एकटं असल्यामुळं त्यांच्यात आधीपासून सुसंवाद नसतील किंवा आता सध्या पण सुसंवाद नसतील तर ते एकटं राहणं म्हणजे कष्टप्रद आहे. अशा वेळेला ते म्हणतात की असं भांडण तंडत करत राहण्यापेक्षा वेगळी राहावी, म्हणून पण डायव्होर्स घेतला जातो. किंवा इतर बरेच वेळा असं असतं की आधीपासूनच पटत नाही आहे किंवा मला आधी हे छंद होते किंवा मला ह्या सगळ्या गोष्टी करिअर करायचे होतं, आता पोरं नाही आहेत आणि आमचं पटतही नाही, मग ते छंद करण्यासाठी ते दोघं वेगळं राहण्याचा डिसिजन घेतात. मग अशा प्रकारचे जे डायव्होर्स आहेत याच्यामध्ये ते वयाने हे लोक 50 ते 60 वर्षाच्या आसपास असतात. म्हणजे मुलं बाळ होऊन त्यांची पण बाहेर गावी गेलेले असतात किंवा दुसऱ्या देशात वगैरे गेलेत. मग अशा वेळेला अशा जोडप्यामध्ये सुसंवाद होत नसल्यामुळे जो डायव्होर्स घेतला जातो याला म्हणायचं एम्प्टी नेस्ट डायव्होर्स.